इथे उम्याला झालाय खोकला, त्यामुळे तो कोणतं औषध मारतो मग? बिटाडीन. बिटाडीन. गुळण्या करायच्या ना? हो, गुळण्या करायच्या. तर मित्रांनो हे बघा, असे 8 जणांना 8 प्रशस्त असे शाही बेड दिले आहेत. सगळं घरातून काम, आणि आता एवढ्याशा पायऱ्या चढलो, पूर्ण घाम आला. खरंच पाऊस आलाय. आणि हे आहे माझ्या मूळ गावातलं घर, वडिलांचं घर. खूप कमी वेळ झाला की आम्ही इथे आलो. तर मित्रांनो, मी लास्ट टाइम 2014 मध्ये इथे आलो होतो. दगदग हो रहा, अभी उसके जीव में जीव आया. तो अभी सब जन जा रहे अपन अगरवाईंगडी. आपण पोचलो आहोत बौद्धवाडी येथे. इथे बुसगावनं तयार केलंय, भाताची शेती लावले. वाह, काय दृश्य आहे. ते पावसात आता जगेल ती, म्हणून आणली खालून तुळस कुठून. दादा, मला खूप भारी वाटलं यार तुझं घर. कालचा दिवस तुम्ही पाहिला असाल. आपण सकाळी इथे पोहोचलो. सकाळी पोहोचल्यानंतर आपण जेवण केलं. जेवण केल्यानंतर आपण आपल्या घरी गेलो. तिकडे बंदोबस्त केला सगळ्या टू व्हीलरचा बंदोबस्त केल्यानंतर आपण सरळ गेलो फिरायला दापोली. अगोदरचा प्लॅन होता की आपल्याला जायचं होतं बांतिवऱ्याच्या नदीवर, तिकडचा वॉटरफॉल करायचा होता. त्यानंतर सारंग अडखळ मार्गे पुढे जाऊन अंजरलेला बाहेर पडून कड्यावरचा गणपती करायचा होता. त्यानंतर दापोलीकडे रिटर्न येताना हरण्याचा सनसेट म्हणजे बायपास पॉइंट, त्यानंतर खेम धरण, मुरुड बीच, कर्दे बीच आणि लाडघरचा बीच असं काही बघणार होतो. पण बराच लेट झाला आपल्याला दापोली सोडता 3 वाजले. त्यामुळे खूप वेळ निघून गेलेला आपला. त्यामुळे फक्त आपण हरण्याच्या बायपास पॉइंटला गेलो आणि तिथे आपण व्हिडिओ संपवलेली. त्यानंतर थोडक्यात म्हटलं ना तर घरी आलो, सगळं फ्रेश झालो, थंड पाण्याने आंघोळ वगैरे केली. दापोलीमध्ये एकदम बेकार पाऊस पडतो, म्हणजे छान पण वाटतंय, पण पावसाला बराच जोर आलाय. पावसाचा पीक असतो की पाऊस मजबूत पडतो यावेळी. तर दापोलीमध्ये मस्त मुसळधार पाऊस चालू होता. सकाळचे वाजले 8:30. पाऊस आता मंदावलाय, म्हणजे पडतच नाहीये. मी बाहेर आहे आमच्या इमारतीच्या. इथे आहे डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ अतिथीगृह क्रमांक 1 बिल्डिंग. तिथे क्रमांक 2 बिल्डिंग आणि पुढची बिल्डिंग आहे ती क्रमांक 3, जिथे नाश्ता करायला थांबलेलो, जिथे रिसेप्शन आहे आणि कॅन्टीन सुद्धा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो की आपण कुठे स्टे केलाय. रूम आहे, रूम नाही तो हॉलच आहे, कारण आपण ग्रुपने येतो तेव्हा आपल्याला हॉल दिला जातो. आम्ही हॉलच बुक केलेला, रूम पेक्षा ते आम्हाला बेटर पडलं. तर आता आपण जरा पाहूया की आपल्याला स्टे कसा मिळालाय. रूम, हॉल, काही म्हणू शकता. इथे रिसेप्शन असावं, पण ते आता तिकडे शिफ्ट केलं आहे. इथे कॉमन वॉशरूम वगैरे आहे. एकच माळ्याची बिल्डिंग आहे. हे काय ग्राउंड फ्लोर, जिथे आम्हाला रूम मिळाला आहे. इथे बाहेर सगळे आमचे कपडे सुकत टाकले, रेनकोट वगैरे. काल आपण पूर्ण भिजत आलेलो, असा काही परिसर आहे. काल मस्तपैकी राईड झालेली, तर इथे सगळं सुकत घातलंय. आणि हा आहे आपला हॉल नंबर 1. आणि ही अवस्था आहे मित्रांनो जेव्हा बॉईजची ग्रुप पिकनिक निघते. इथे उम्याला झालाय खोकला, त्यामुळे तो कोणतं औषध मारतो मग? बिटाडीन. गुळण्या करायच्या ना? हो, गुळण्या करायच्या. तर मित्रांनो हे बघा, असे 8 जणांना 8 प्रशस्त असे शाही बेड दिले आहेत. इथे सिद्धू, अतुल, गुड मॉर्निंग बाय. सो गए अभी. इथे ऋषी आहे, ऋषी झोपलाय. नेगी, सिद्धू, अतुल, ऋषी, सुनीलदा. हा असा काही हॉल आहे. 8 बेड आहेत, असा हॉल आहे. आणि इथे आहे वॉशरूम आहे. भाई माझे सबस्क्राइबर घाबरतील. उम्या मेरा सबस्क्राइबर डर जाएंगे भाई. शी भाई मस्त. उम्या कलर कोणता आला कपचा? ए भाई जाशील. उम्या को क्या हो गया? ही बोल रहे भाई. मित्रांनो इथे टॉयलेट आहेत. इथे हे भाई हे आहे वॉशरूम, जिथे आपण अंघोळ करू शकतो. आणि इथे 2 बँका आहेत, जिथे आपण
बँकेत डिपॉझिट करू शकतो. तर मित्रांनो असा काही हॉल आहे आणि हॉलला जॉईंटच बाथरूम आहे. ड्रेसिंग पण आहे, मिरर पण आहे, टिंगले पण आहे, सगळेजण आहेत. तर मित्रांनो आजचा काय प्लॅन आहे ते तुम्हाला सांगतो. त्या अगोदर सगळ्यांना रेडी करतो कारण लेट करायला लावतात हे लोक, लय वेळ लावतात. मी सकाळी 6चा रेडी झालोय, 6 वाजता आणि आता वाजतात 7:45. फर्स्ट टाइम पहिला रेडी झाले भाई असं काय बोलतोय तू? चल लाला, तेरा कप कैसा है लाला? ऑल गुड. अच्छा लग रहा है, एक नंबर. अतुल आजारी आहे, उम्या आजारी आहे. आजारी म्हणजे सगळ्यांना कफ लागलाय. भाई रम पी के फिर तुम लोग डन. छत्री इथे, कपडे सुकत घातलेत. इथे सगळं आपलं सामान ठेवलंय छोटं मोठं. पाण्याच्या बाटल्या, काल इथे पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या. ते सगळं इलेक्ट्रॉनिक सामान, आपले यंत्र सगळे चार्जिंगला लावलेत. प्रत्येकाला असा बेड दिलाय. कपडे सुकत घातलेत. ऋषी झोपलाय. अतुल तिकडे सुनीलला चष्मा शोधतोय. भेटला चष्मा? कॅप पण हरवली. लक्ष ठेवा, लक्ष ठेवा दादा. कसं वाटतं उम्या खोकून? गळा दुखतो. गळा दुखतोय. परत एक मारूया? नको. टिंगो टिंगो. दुसरा दिवस उजाडला आणि यावेळी आपण घाईत नव्हतो, पण कामं मात्र होतीच. कालची स्कूटी प्रमिला मामींना परत दिली होती. आता पुन्हा एकदा एक स्कूटी हवी होती. मग थेट दापोली डेपो गाठला आणि एक भाड्याची स्कूटी घेतली. तुम्ही पाहत होता की आपल्याकडे एक स्कूटीची कमतरता होती. आपण आता एक स्कूटी इथून रेंटला घेतली. कम्फर्ट रेंट कार्स दापोली. डेस्टिनी हीरोची ना. कितना गाड़ी हो गया? अच्छा 4 गाड़ी इधर ही हो गया. अरे गाड़ी भी इधर है, पेट्रोल भी इधर ही डाल देते. हाँ डाल ही देते तो उधर से ही निकल जाएंगे. तर मित्रांनो आता आहे आपण खालच्या पेट्रोल पंपला दापोलीमध्ये. तुम्ही पाहिलं असेल की आपण गेलो होतो स्कूटी रेंट करायला. 3 स्कूटी म्हणजे 2 स्कूटी आणि एक बाईक आपल्याकडे ऑलरेडी होत्या. आता आपण व्हाईट कलरची डेस्टिनी घेतली हिरोची, जी रेंट केली आणि रेंट पडला आपल्याला 500 रुपये 24 तास. पेट्रोल स्वतःचं टाकायचं. त्यांनी माझ्या लायसन्स आणि आधार कार्डचा फोटो घेतला, पेमेंट केला आणि स्कूटी आपली झाली. आता मस्तपैकी आपल्या 4 गाड्या झाल्या. पेट्रोल टाकलंय, फुल फिल केलंय आणि आता हवा भरतोय. रामडान कैसा तबियत पानी? जामुन निकालेगा। फिर एक बचपन में ना इधर पेट्रोल पंप नहीं था ना, तो हम लोग इधर का जामुन निकालते थे। ये जामुन का पेड़ है, इसके आगे मेरे मम्मी का स्कूल है। टाइम लगेल दादा हवा भरायला। ओके तर मित्रांनो आज आहे दापोली दुसरा दिवस। फायनली गाड्या बिड्या घेऊन आपण रेडी झालो आता दुसरा दिवस एन्जॉय करण्यासाठी दापोलीमध्ये। सगळेजण रेडी झाले तर आम्ही फोटो काढूया। चलो गाइस रेडी। ए अतुल रेडी काय भाई? इन लोग का क्या चालू है? छोड़ दो क्या इन लोग को? पीछे हाँ तो नहीं बैठ रहा है, चल के आएगा, मैं भाग के आएगा। अरे सिद्धू का पीछे बैठ, कुछ नहीं होता। अरे सिद्धू का पीछे बैठ, बैठना पड़ेगा ना मेरी। ओके तर मित्रांनो आता आपण निघालोय ट्रिपला। आपला दुसऱ्या दिवसाचा प्रवास सुरू झालाय। मी बाईक चालवतोय, बाकीचे जण स्कूटी चालवतोय। आता जातो आपण केशवराज मंदिर। केशवराज मंदिर हे आपलं पहिलं स्पॉट असणार आहे। त्यानंतर पुढे पुढे करत लाडगडच्या दिशेने आपण बाहेर पडणार आणि पुढे कोळतरेकर दाभोळच्या चंडिका देवी मंदिराला आपण भेट देणार आहोत। तर असं काही आज आपला पूर्ण प्रोग्राम असणार आहे। तर आता जातो आपण केशवराज मंदिरला। मागे बसलाय ऋषी। ब्लॉगिंग सेटअप नाही आहे मित्रांनो, त्यामुळे थोडं सांभाळून घ्या। ट्रेनने आलोय, काय मोठं ब्लॉग असा सेटअप नाही आहे, त्यामुळे ब्लॉग तुम्हाला असेच दिसतील, तर आवाज येईल थोडा। चला आता येईल केशवराज मंदिर थोडाच वेळात, जे दापोलीपासून फक्त 6 किलोमीटर अंतरावर आहे, 5-6 किलोमीटर। आजचं पहिलं ठिकाण दापोलीच्या निसर्गरम्य भागात वसलेलं श्री केशवराज मंदिर। एक शांत, पवित्र आणि हिरवाईनं वेढलेलं ठिकाण। सरळ रस्ता गेला तो आपला नेहमीप्रमाणे हरणे मुरुड या साईडला, आणि आपण राईट मारून आता खाली जातोय आसूस गावात केशवराज मंदिर येते। थोडा रस्ता अरुंद होत चाललाय आणि हे माहेरघर हॉटेल। दापोलीपासून फक्त 6 किलोमीटर अंतर, आणि म्हणून आम्ही 10 मिनिटातच पोहोचलो आसूद गावात। रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडं आणि मनात मंदिराच्या त्या शांतीची एक उत्सुकता। हे ठिकाण फक्त दर्शनासाठी नाही, तर स्वतः हरवून जाण्यासाठी आहे। आसूदबाग येथून केशवराज मंदिराकडे जाण्याचा मार्ग सुरू होतो।
थोडं पुढे गेल्यावर गावातील अस्सल कोकणी पद्धतीची घरे दिसायला लागतात। कित्येक वर्षांची ती घरं, भिंतीवर उन्हा पावसाची छाप, पण तरीही त्यातलं गाव पण अजून टिकून आहे। काही ठिकाणी घरातील दुकानं दिसतात जिथे तुम्ही आंब्याची पोळी, कोकम सरबत आणि शोभेच्या काही वस्तू खरेदी करू शकता। एकदम घरगुती चव आणि गावच्या मातीचा सुगंध। थोडं पुढे जातो आणि एक पाटी दिसते। ती पाटी केशवराज मंदिराकडे वाट दाखवते। आता आम्ही थोडं रेंगाळत ब्रेक घेत फोटो काढत चालायला सुरुवात केली। झाडांच्या पानातून, हिरव्या निसर्गातून वाट काढत चालताना मन एकदम प्रफुल्लित झालं। 15-20 मिनिटांची ही वाट नारळ, पोफळी, सुपारी, आंबा अशा उंच झाडांमधून जाते। दाट सावली, गार वाऱ्याचा स्पर्श आणि मधूनच येणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजाने वाटेत एक वेगळंच चैतन्य भरून राहिलं होतं। वाट मातीची आहे हो, पण तरीही थकवा येत नव्हता। वातावरणात अशीच काही शांतता आणि ऊर्जा होती। खरं सांगायचं तर हे आसूत गावाचं विश्व म्हणजे श्रीना पेंडसे यांच्या गारंबीचा बापू मधलं तेच विश्व जसंच्या तसं। थोडं पुढे गेल्यावर काही 50 पायऱ्या लागतात, ज्या सरळ खाली नदीच्या पुलापर्यंत नेतात। आता आपल्याला लागणार आहे साकव। साकव म्हणजे नदीवरचा पूल। आपल्या डाव्या बाजूने वाहते नदी, जी वनन गावातून येते। आपण एक ब्लॉग केलेला नदीच्या किनाऱ्यावर, तीच नदी इथे पुढे येते। खरंच वाव पूल के पीछे बड़ा। पूर्वी इथे लाकडी पूल होता साकव, आता तिथं सिमेंटचा पूल आहे। पण त्या लाकडी साकवाचं महत्व अजूनही कमी झालेलं नाही, कारण गारंबीचा बापू या कादंबरीचं आणि त्यावर आधारित चित्रपटाचं चित्रीकरण याच परिसरात लाकडी साकवापासून नारळ पोफळींच्या बागांपर्यंत झालं होतं। उन्हाळ्यात ज्या नदीच्या पात्रात आम्ही उतरत असू, तीच नदी आता पावसाळ्यात खळखळून वाहत होती। पूल पार केल्यानंतर सुरू होतात जांभ्या दडकात कोरलेल्या 150 पायऱ्या, ज्या सरळ केशवराज मंदिराकडे नेतात। पायऱ्या चढताना आता मात्र थोडी दमछाक झाली। वातावरण थंड आणि सुंदर होतं, पण अचानक ट्रेक केल्यामुळे श्वास भरून आला होता। आणि काही वेळातच आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो। आम्ही मंदिरात पोहोचलो आणि अंदाजापेक्षा वेगळंच घडलं। तेथे सध्या सुरू असलेली आरती ऐकू आली। ते शब्द, तो घंटानाद आणि त्या परिसरातले गारवारे, मन एकदम शांत झालं। केशवराज मंदिर दापोलीतलं एक पवित्र आणि सौंदर्यपूर्ण ठिकाण। हे मंदिर भगवान विष्णूंचं आहे। केशवराज म्हणजे विष्णूचं एक रूप। मंदिर साधारण 1000 वर्षापूर्वीचं आहे। पूर्ण दगडी बांधकाम आणि आजही तितकंच भक्कम। देवळाच्या वावरात एक गोमुख आहे, जिथून 12 महिने सतत थंडगार पाणी वाहत असतं। गर्मी में भी गोमुखाच्या वरती शिवलिंग आणि एक अनामिक देव, तर बाजूला तुळशी वृंदावन आणि जोताचा दगड दिसतो। या गोमुखाला पाणी येतं त्यावरील डोंगरामधून, आणि त्यातून आलेलं पाणी दगडी पन्हाळी मधून मंदिरात पोहोचतं। हा नजारा केवळ पाहण्याजोगा नाही, तर अनुभवण्याजोगा आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती, डावीकडे मारुती आणि उजवीकडे गरुड विराजमान आहे। पौराणिक आख्यायिका सांगतात की हे देऊळ पांडवांनी एका रात्रीत बांधलं।
मंदिरात दरवर्षी कार्तिक महिन्यातील पहिल्या एकादशी पासून उत्सव सुरू होतो, जो 5 दिवस चालतो. पौर्णिमेला प्रसाद असतो, दुसऱ्या एकादशी पासून 3 दिवस उत्सव असतो आणि त्रयोदशीला महाप्रसाद. हे मंदिर देवधर, दीक्षित, ढमढेरे, दातार, दांडेकर, आगरकर, गांगल या कुळांचं कुलदैवत आहे. आजही या मंदिराची पिढ्यानपिढ्याची व्यवस्था देपोलेकर कुटुंब पाहत आहे. सध्या त्यांची 14वी पिढी मंदिराची व्यवस्था पाहत आहे. एकूण काय, हे मंदिर केवळ धार्मिक ठिकाण नाही, तर निसर्ग, परंपरा, इतिहास आणि शांततेचं एक सुंदर संगम स्थळ आहे. इथे येणं म्हणजे थोडा वेळ जगाच्या दुनियेतून बाजूला होऊन स्वतःमध्ये डोकावणं. थांबला त्याची जबरदस्त. तर मित्रांनो, मुंबईला कशी चालायची सवय नाही, सगळं घरातून काम, आणि आता एवढ्याशा पायऱ्या चढलो, पूर्ण घाम आला खरंच. सगळेजण आता पुढे गेलेत, मी आणि ऋषी मागे राहिलो. फोटो वगैरे काढायचे होते, रील्स काढायचे होते. ग्रुप असला ना की ब्लॉगिंग करायला होत नाही, कारण वेळ कमी असतो आणि आपल्याला फिरायचं पण जास्त असतं, त्यामुळे प्रॉपर असं माहिती नाही सांगतात आपल्याला. तर आता निघालोय, जातोय पुढच्या प्लेसला. कर्जाला जातोय आता, वाया मुरुड, त्याच्यानंतर लाडघर आणि त्याच्यानंतर परशुराम भूमी करून चंडिका देवी मंदिर. तरी आजूबाजूला हिरवीगार झाडं आहेत, पावसाळ्याचं वातावरण आहे, थोडा थंडावा आहे, त्यामुळे काय दमायला नव्हतं एवढं. छान वाटलं. बरीचशी पर्यटक आलेले फिरायला, म्हणजे इथे नाही म्हणता विकेंडला पर्यटकांची ये जा असतेच. इथे तुम्हाला असा बोर्ड पाहायला मिळतो. चला मित्रांनो, भेटूया आता बाईकवर. much later. मित्रांनो, आता आपण आहे मेहता पेट्रोल पंपवर. हवा भरतोय सगळे. प्लॅनिंग मध्ये थोडी चेंज झाले. केशवराज मंदिर पाहिल्याच्या नंतर आपण पुढेच जाणार होतो लाडघर मार्गे, पण आता जातोय आपण डायरेक्ट सुनील दादाच्या घरी, आगरवांगणी गवळवाडी येथे, आणि त्याच्यानंतर मग कोळथरी मार्गे आपण फिरत फिरत रिटर्न दापोली जाणार, असा काही प्लॅन झाला. आता तुम्हाला पूर्ण दाभोळ रोड पाहायला भेटणार आहे. जाता जाता आपण आपल्या गावी पण थांबणार आहे 5 मिनिटं नांट्याला, आणि मग आपण पुढे जाणार आहे. काय म्हणतो टिंगले, मजा येते? अरे फुल मजा येते. काय वातावरण आहे जबरदस्त. तेरे को केशवराज मंदिर कैसे लगा? केशवराज मंदिर पण मस्त होता. तुम्ही बघितलं नाही असेल, मंदिर एक नंबर आहे. सुंदर असं निसर्ग आणि त्यामध्ये विष्णू देवाचं पांडवाने बांधलेलं उत्कृष्ट असं मंदिर. प्रत्येकाला अशी विनंती आहे की जाऊन एकदा भेट करावी. उत्तम आहे, निसर्गाच्या सानिध्यात. हे हिरो आला हिरो आला आहे मद्रासी यांना पुच्चेड कोडी गौरव मोरे. आणि इथे आपल्या समोरच आहे तहसीलदार ऑफिस दापोली. इथे मस्त तिरंगा फडकतोय आपला. हे भरली हवा. मित्रांनो, आपल्या ब्लॉग मध्ये काही दृश्य तुम्हाला विचलित करू शकता. हे बघा, जसे असे काही दृश्य तुम्हाला विचलित करू शकता. आता काय करतोय इकडे. दुपारची वेळ झाली होती आणि पोरांच्या पोटात आता कावळे जोरात ओरडायला लागले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भावना, आता काहीतरी खायचे. मग आम्ही दाभोळ रोडवर जालगावच्या पुढे असलेल्या वळणे गावात थांबलो. तिथे एक छोटंसं हॉटेल दिसलं आणि लगेच स्कूटी थांबवली. तिथे मिळालेल्या गरमागरम मिसळ, वडा आणि चहामुळे फक्त भूकच नाही तर थकवा पण पळून गेला. वडापाव पुढे काय नाही वडापाव है ना भाई? काहीच नाही. दाबोळ पण काय नाही. दाबोपर्यंत जेवण कभी करेंगे? नहीं भाई, मिसल पाव खा रहा हूँ. वडापाव सारे और गैस बहुत हो गया. वडापाव मिसल पाव में क्या है? मिसल पाव नहीं मिसल पाव. चलो बैठ जाओ. इधर ही खाते क्या? नाश्ता झाला, हात धुतले आणि मग आम्ही निघालो दाभोळच्या दिशेने. पण त्या रस्त्यावरच माझं गाव लागतं, नांटे. आणि मग म्हटलं एकदा आपल्या कट्टा ग्रुपला आपलं गाव दाखवायला हवं. आणि मग थांबलो माझ्या लहानपणीच्या आठवणीचं घर, तिथले गल्लीबोळ, भाताची शेती आणि ओळखीची माणसं.
मित्रांनो आलोय आपल्या गावी, माझ्या गावी नांट्याला. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पूर्ण वाडी आता गावी आहे. इथे फक्त पप्पांची काकी आहे. माझं घर दाखवतो तुम्हाला. पप्पांची काकी आहे तिथे चुलते. अशी काही शेती केली जाते इथे जेव्हा पाऊस असतो. आलो सकाळी. थांबा बिस्किट आणले. अगं असू दे आता. हे घे. असू दे अगं ठेव. आलो सकाळी आलो. हो बरं आहे एकदम. आई पण बरी आहे. हो जातात पण जास्त नाही, जवळच्या जवळ. काका कुठे आला की नाही? येतो की नाही? येतो. कधी येतो? मे मध्ये आलेला तो गेला ना, मला नाही आला बायला पण ती डॉक्टर तिकडे नेला आणि राहिली 8-15 दिवस आली. आता पुढच्या वेळेस जायचं आहे. आता काय मध्य वेळा चालू होतं काय? ठीक आहे चालेल. पाऊस पण भारी आहे ना. खूप पाऊस आहे. काल तर इतका होता बापरे. बघा तर बाहेर नव्हतं पडावलं एवढा पाऊस. तसा बरा आहे ना रे? आहे थोडं जास्त. आता काय हेवी म्हणजे काम नाही सांगत त्याला. आता पटपट लग्न करला दोघांनी. हो चल मग निघू. काय का चहा पण आहे? नाही आत्ताच नाश्ता करून आलो आम्ही सगळे. हो चाय पिऊन आलो, जेवून आलो, बघायला आलो. बघायला असंच जरा आता येणार कधी राजू दिवाळीत येतील वाटतं. इथे येतील दिवाळीत. हा मित्रांनो हे आहे माझं गाव नांदते आणि ही सगळी माझे पप्पा म्हणजे पप्पांचे चुलते वगैरे काका वगैरे त्यांची सगळी घरं. हा चला आई तुझं आतमध्ये जाऊ शकतो ना घर बघायला? नाही बाहेरच्या वया चालेल. आहे काय? ठीक आहे येतो मग बघतो. है हे चालू है बोला. खुलेगा? अशी कशी गाडी आहे भाई ऐसा कैसा कड़ी है? रुक टेक्नोलॉजिया हे पानी निकला. ये तो अलग घर है तेरा, सीमेंट घर. हाँ भाई मेरा दादाजी अलग था तो भाई. भाई आराम से काय भी रहेगा. मित्रांनो हे आपलं घर, पप्पांचं घर, आपलं नांट्यातलं घर. गावात पोचलो आणि काही नातेवाईक भेटले. घर बघितलं आणि खरंच मन भरून आलो. कट्ट्याच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. कोणी म्हणत होतं स्वप्नील तुझं गाव तर एकदम मस्त आहे, तर कोणी इथं राहून जातो का रे थोडे दिवस, असं बोलून हसायचं. तो चलेगा दिवाळी में. 1 2. मित्रांनो पाऊस आलाय आणि हे आहे माझ्या मूळ गावातलं घर, वडिलांचं घर. खूप कमी वेळ झाला की आम्ही इथे आलो. तर मित्रांनो मी लास्ट टाइम 2014 मध्ये इथे आलो होतो. 1 वीक राहिलेलो मस्त की आई वडील आत्या सगळे मजा केलेली आणि त्याच्यानंतर कधी असं येणं नाही झालं पण मजा आलेली राहायला. वडिलांना खूप कमी टाइम मिळतो त्यामुळे डागडुजी करायला आत्ताच येत असते नेहमी. आणि ही एक बाजू आहे घराची. अंगण नहीं है, पूर्णपणे लादी लावली है. ये आराम से है. ठीक है कैसा लगा घर? एक नंबर. ये अभी लादी लगा है, पहले ये था मिट्टी था. मिट्टी चल आगे. मिट्टी की खुशबू ज्यादा आ रही नहीं बिकने काय. रुक जाने दे फिर जाते आपण. तर मित्रांनो असा काही व्ह्यू दिसतो. हे मागे आहे ना ते घराचं किचन आहे. किचनचा डोर खोलला ना हवाला की समोर असं दृश्य दिसतं. समोर डोंगर, खाली नदी आणि तिकडे जादू. बिकने का नहीं, मेरे को रेनकोट पहनना पड़ेगा. ही घराच्या मागची बाजू आहे. कसं वाटलं दादा घर? एक नंबर. छान एकदम सुंदर मस्त. चलो गेट लगाओ. हे बघ दादा ही जागा आहे ना, हा चोंडा हा नावावर केलाय. इथे हे जगा इथं आतून. किती कोण करतोय? ओके तर मित्रांनो जातो आता आपण आगरवांगणीला. त्या आजीने आपल्याला नारळ भेट दिले आणि इथे आई देणार होती तांदूळ. पण तांदूळ आपण घेऊन कशी जायचे बघतो. येता आलो तर येतो. आई जरा आपण भेट टाकूया. हा सांभाळून जातो. चला येतो. हो चल. घाबरेगा का? तुम्ही हा पाहू शकता इथे व्ह्यू. आपल्या वाडीतून जेव्हा आपण खाली येतो तेव्हा असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो.
तुम्ही एक ब्लॉग पाहिला असेल तेव्हा आपण इथून खाली गेलेलो त्या रोडने नदीपाशी, तेव्हा आपल्याजवळ शारमीन होता आणि अर्णव होता. हा आहे बस स्टॉप नांट्याचा. ही आहे नदीकडे जाणारी वाट. गाव पाहून मन तृप्त झालं. पुन्हा एकदा आमच्या बुलेट स्कूटीवर बसलो. आता आमचं पुढचं ठिकाण होतं सुनील दादाचं गाव आगरवाहिंगणी. एक वेगळं वळण, वेगळं गाव आणि अजून एक नवीन अनुभव. मित्रांनो, नांट्याला थोडं पुढे आलं जिथे आपली मिरवणूक थांबते इथे खाली. आणि मित्रांनो, तुम्ही नदी पाहताना ती नांट्याची नदी उन्हाळ्यामध्ये पूर्ण सुकून जाते, तेव्हा आपण इथूनच पायवाट करत येतो दुकानाकडे. मधूनच रोडने येत नाही कारण ते थोडा लॉंग कट पडतो आपल्याला. आणि पावसाळ्यात हीच नदी पूर्ण भरून वाहते. खूप छान असं दृश्य दिसतंय तिकडे. काही लहान मुलं अंघोळ करतायत, मस्तपैकी गरम गरम जेवण केले काकांनी आणि फुल धमाल करतायत. भारी वाटते ना दृश्य. आवडलं काय? वडील वगैरे असायचे ना ते इथेच असायचे, पप्पा वगैरे. तिथून एक पर्याय येतो, तिथून एक नदी येते आणि पुढे धावं खाडीला जाऊन मिळते. तर असं काही आहे हे आपलं नांटे गाव. निळा आहे रे. कोणती ब्रीड आहे? बस आली, खरंच बस आली. ओके, तर मित्रांनो आपण पोहोचलोय आता. कोणता फाटा दादा? तारेचा खांबा. तारेचा खांब कुठे आहे? पण होता काय? ओके, पोहोचलो आपण तारेचा खांबा येते. तर आम्ही लेट होतो म्हणून सगळे घाबरलेले. अतुल पण घाबरलेला. ए अतुल किधर है? अतुल धगधग हो रहा अभी, उसके जीव में जीव आया. तो अभी सब जन जा रहे अपन आगरवाहिंगणी. आपण पोहोचलो आहोत बौद्धवाडी येथे. नाही, बौद्धवाडी पुढे आहे ना दादा? चालेल. तुम्ही पाहताय बोर्ड लावलाय आगरवाहिंगणी बौद्धवाडी आणि ते बस स्टॉप आहे. तारेचा खांबा इथे थांबलोय आणि आता पुढे जातो आपण. कुठं जायचं अजून? थांबायला पण गड्डू आणि गड्डू फिरायला आधी मध्ये भाई आधी मध्ये और आधी इधर से आधी पूरे भर के बारिश में एवढी भरते पूर्ण पडते पावसात. आता आधी कुदी मारने का विहिरीत उतरायला नाही काय? एक आहेत ना स्टेप्स. पण तू कॅमेरा गिरा तो निकाल सकता है ना? असं कसं उतरतात माणसं? वही तो टेक्निक. पैर से उतरते हैं कि हाथ से उतरते हैं इसमें?
सीडी कशी उतरतात? सीडी भाई 20 रुपये का पत्थर काय अशी लावत असतील ना कमरेला. 20 रुपये का पत्थर काय है भाई? पत्थर टूट के नीचे गिरा. 20 रुपये का पत्थर ये निकल देने की थैली, गर्मी होगा बाद धूप आ गई. क्या इतना सुनील दादाचं गाव आगरवांगणी एकदम निसर्गमय, शांत आणि डोंगर दऱ्यात लपलेलं एक छोटं सुंदर आडगाव. गावाचं नाव आगरवांगणी आणि वाडी गवळवाडी. गावात शिरताच वाटलं इथं वेळच थांबली आहे. सुरक्षित, निरागस आणि मन शांत करणाऱ्या या जागेचं वेगळंच आकर्षण होतं. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत आगरवांगणी येथील गवळवाडी या गावामध्ये, सुनील दादाच्या गावामध्ये. ते आपण सगळ्या बाईक्स पार्क केल्यात. आपल्या विहीर आहे, बस स्टॉप आहे आणि आता इथूनच पाय वाटाने जातोय आपण पुढे. खूप छान वाटतंय. पाऊस तर पडला मगाशी नांट्याला होतो तेव्हा, पण आता ऊन पडलंय. मी घातलंय तेव्हा जॅकेट गरम होते. सगळं काढघाल कोण करणार. तिथे जाऊनच फ्रेश होऊया थोडं. पायवाट बघू शकता, जास्त पावला तर याच्यावर पडत नसतील, त्यामुळे सगळीकडे हिरवाई जमली आहे. हिरवळ बरं आहे की आज पावसाने कृपा केली आपल्यावर. हे पायवाट आहे, जरा बघून उभ्या, पाय बी नीट टाक. खूप छान गाव आहे, एकदम आडगावात आहे. लास्ट टाइम मी गेलेलो असंच भोपणला, जेव्हा मे महिन्यात आलेलो मॅच खेळायला. भोपणला जाताना आपण बारेबुवा फाट्यावरून लेफ्ट मारलेला आणि इथे याला तारेचा खांब येथून लेफ्ट मारलाय. सुनील दादाचं पण एकदम प्रॉपर गाव आहे. काय झालं डोळ्यांना? हॅलो, बरं आहेत ना? तर फायनली पोचलो आपण. ते मामा आहेत, बरं आहेत ना मामा? मस्त वाटते, खूप छान वाटते पावसाळ्यात. हे आहे दादाचं घर, सगळेजण बसले आता. आणि हे बाजूलाच आहे पूर्ण जंगल ना मामा? पूर्ण हे जंगल आहे पूर्ण. इकडे बिडाची झाडा, कणबा बिंबाची, आंबे. शेती ही सगळी शेती ना? ही शेती पूर्वी होती सगळी, आता कोण नाही. आता लोकांनी बंद केला नाही. काय केला नाही शेती बघा. तेवढ्या पुरती थोडी बरीच जागा आहे ना शेतीसाठी. ते पण घर बंद. हा पण घर बनतो. चालू आहे, वरचा चालू आहे, तिथे वरचा चालू आहे. काय करते मग बहुतेक लोक मुंबईला फक्त जागे गौर गणपती, शिमगा, मे महिना. मस्त भाऊ आम्ही दसऱ्याला देतो फक्त. हा, आमचा विष्णू दादा कधी आले ना आपल्या येतात, कधी चुकून कधी आले. अरे बापरे, चुकून काय येतात? त्यांचं आयुष्य पूर्ण इथेच गेलेलं आहे, ह्याच मातीत गेलेलं आहे. लहानाचे मोठे इथे झालेले आहेत, सर्व त्यांनी इथेच कमावलेलं आहे. एक पकडायची दाबो गाडी आणि एक गाठायचं मुंबई. कुठे जायचंय? अच्छा, वॉशरूमला. सिद्धू चाललाय बँकेत, विड्रॉल करायला झालाय. मस्त वाटतंय मला तुळस देत होता मुंबईला उम्या आणि गावाला संध्या. आम्ही संध्या बोलतो. मी माझा मित्र खास इथे सुनील दादाचे खास मित्र संदेश दादा. हा गावीच असता? नाही, पुण्याला. अरे पुण्याला असं आता? पिंपरी चिंचवड. अरे वा. आणि मग आता असं बाजारी पडलं होतं म्हणून आलो इकडे. अरे बापरे, बरं ना मग तब्येत? ए विहिरीचं पाणी ना फक्त पी वांद्रा. ये हर बार देखते हैं पानी. ओ पापी आदमी लोग कैसे होते हैं? अबे कितना मीठा है बोलना. ये यार नेगी समझा दे दोस्त को यार कुछ. अरे पी ना अरे साथ में ना आम्ही हो तेरे एरिया में. अरे एकच गोट. नको पी. आणि ही काळी चहा सुकली, काळी मस्त चहा. या मित्रांनो, कोरा चहाचा आनंद घ्यायला. बाहेर पावसाळी वातावरण, कोकणात आहोत आणि गरम गरम चहा.
आला टाकला पागल बिगल है क्या? नहीं क्या मित्रांनो कोरा कोरा चाय आलाय, कोरा काळा चहा, गवती चहा. आणि आपण जरा बाहेर आलोय आता. सुनील दादांच्या घरी थांबलोय. सुनील दादाचं घर थोडं पुढे आहे पायवाटेने. आणि मी जे दृश्य बघतो ते तुम्हाला दाखवतो चाय पिता पिता. ही सगळी शेती आहे, खूप सुंदर. हे संपूर्ण जंगल आहे मित्रांनो. माझ्या मागे पाहताय ना, ते संपूर्ण जंगल आहे. ठराविकच इथे 1 2 3 4 5 8 9 घरं दिसत आहेत. वाडीमध्ये टोटल 22-20 घरं आहेत. संध्याकाळचे 4 वाजले तर याचा आनंद घेतोय. गरम आहे. आणि तिथे ना मला आंब्याच्या आहे बघा, आंब्याच्या झाडांच्या फांद्यांवर 5 बॉटल्स लटकवल्यात काचेच्या. म्हणजे कोणी आंब्याच्या झाडावर आंबे चोरायला आलं तर कशा बाटल्या खनखन वाजतील. मी 3दा असं केलं पण चाय काय पियालो नाही. गवती चहाची चाय आहे. ही पिवळी फुलं बघा किती सुंदर दिसतात. गोप्रोला फोकस लेन्स नसते त्यामुळे आपल्याला पाहता नाही येणार, पण मी मोबाईलने काही फोटो काढले ते तुम्ही पहा. तर मित्रांनो आता आपण जातोय सुनील दादाच्या घरी. आपण थांबलेलो सुनील दादाच्या भाऊंच्या घरी वाडीमध्येच. खूप सुंदर अशी पायवाट आहे ही बा. बस 1 पाऊल पडेल एवढीच ही पायवाट. इथे सुनील दा, बाकीची मुलं आपली पुढे गेलेत. इथे बुजगावणं तयार केलंय, भाताची शेती लावले. वाह काय दृश्य आहे. कैसा लग रहा है नेगी तेरे को? आवड्या ऍक्च्युली आपल्यासोबत आहे हे विजय नॅगी. नॅगीवरून तुम्हाला कळलं असेल की ऍक्च्युली नाव याचं विजय, पण आपण नेगी म्हणून मित्राला हाक मारतो. तो नेगी पण आहे उत्तराखंडचा. तो पण आहे माउंटन्स मधला, डोंगरामधला, पहाडो का देवभूमी उत्तराखंड. त्यामुळे त्याला हे बघण्याची सवय आहे. पण तो नेहमी पण आला ना केव्हाही येतो. दापोलीची ट्रिप असेल तर तो लगेच ऑफिसला सुट्टी मारतो. तो ऑलरेडी 2 वेळा येऊन गेले. आणि आता आपण पोहोचलोय वरती. अरे वा, संभल घे कातळ. बरं ना, बरं नाही गमरे राजेश गमरेचा मुलगा. अजून जायचं दादा? दमलो मी नाही. हो इथून काय चालू आहे इथे बाबा? काय नाही ते वांगी वांदर ठेवत नाही. बापरे, वांदर ठेवत नाही. वांगी पण खातात, वांगी पण खातात. काय सगळं खातात बघा. इथे काय भेंडी. ठेवत नाही काय. अरे बापरे, म्हणून असं टाकून ठेवावं लागतं. काय आम्ही पण मुंबईत जाणार आहोत उद्या म्हणून बघतो. अच्छा, मग आता एक फेरी झाली गावची फेरी म्हणजे ती झाली एकदा. काय ती आदत नाही ना, तर तुम्हाला काय सगळे हे सगळे काय वाटलं लय वाटलं. अरे बापरे, खूप त्रास आहे आमच्याकडे, भरपूर त्रास आहे. कौलं बिवलं सगळी फोडत काय घरावरनं पण चढतात. काय हो तुम्ही एक वस्तू आता एवढी आमची केल पसरवली ती परवा मागं उडी मारली एवढी. आता आम्ही मला बांधून ठेवली झालं वर लावून ती त्यांनी मोड आता कधी मोडली सगळी. हा गोठा आहे वाटतं. हा गोठा आहे पण गुरं नाही आता. अरे बापरे, हो हो आलो गुरं होती भरपूर. आता नाही जरा बैल मेल काय. चालेल, चला बाबा आलो जरा. चला इथून येऊ दादा. तिकडे ते बाबा होते, कुंपण घालत होते वांग्याच्या रोपाला. कारण माकडं येतात ना. थांब जरा मला चढू दे. माकडं येतात ती सगळी नासधूस करतात. आपल्या इथे पण दापोलीत केळीची झाडं असतात, रोपं लावतात, चिकू असतो. पण हे वांद्रे येतात ना, मेली वांद्री बाबा वाट लावतात. हे आहे बाथरूम. असंच बाथरूम आपण आपल्या नांट्याच्या घरी पण जस्ट बघितलं. मस्त वाटतंय. कुठेतरी असं वाटतं जंगलाच्या मधोमध आलोय. फायनली हे आहे दादाचं गाव. मला प्रत्येक पाय नीट टाकावं लागेल. कधी काय इथून निघून काय सांगता येत नाही. अरे यार इधरही रुकना मागता था भाई. फायनली मित्रांनो आलोय सुनील दादाच्या घरी. वाह दादा एक नंबर यार. मेरा पर्सनल इंटरव्यू दिया नीचे. ए किधर रखा कॅमेरा? बंद कर दिया. बंद केला ना. रिबन काट रहे मस्त सुंदर. इतना बड़ा रिबन देख. दादा तुळस लावतोय. हो क्या घर है रे भाई. थोडा सोय रहता ना इधर से हिलता ही नाही. म्हणजे सगळं जेवण वगैरे रे. दादा तुळस लावतोय. याची देखभाल ते पावसात आता जगेल ती म्हणून आणली खालून तुळस झाडाकडून. दादा मला खूप भारी वाटलं यार तुझं घर. हे दादाचं घर. झाडी. ओ माय गॉड. अतुल ये वड़ का झाड़ है ना, मतलब इधर कुछ है भाई.
भाई वडका झाड देखाई नाही मैंने. तर आता गॉगल काढूया आपण आणि जाऊया घरामध्ये दादाच्या. ये भाई काय चप्पल बाहर काढे बारक्या. लाइन में चलो लाइन में चलो. वाह हे वरती टेरेस आहे दादा मग पण माळ्यावरून बाहेर बघू शकतो का. हे कोण वरती खेचायचं आहे सिद्धू. ते आपले विष्णू दादा. हे लाईट बीट सगळं आहे. अरे वा सही बांधले रे घर दादा. संडास बाथरूम. हे भाई इधर से डायरेक्ट निसर्ग इथे डायरेक्ट जकीन वडावरची. जकीन वडावर आता तर पाहू मे महिन्यात असं दिसलं असं व्ह्यू इकडून पूर्ण जंगल वाढू शकते. हे नंतर हे आपलं टेन्शन नाही त्याच्यात. अतुल रुक तेरे को बताते इधर तो ये देख सब कुछ तो सब कुछ है 1 साल से अंदर. सब कुछ तो 1 साल से अंदर है. मटेरियल माल ही नहीं ये है. भाई किसका हाथ हूँ बोले हे कोण आहे भाई. खूप सुंदर आहे रे दादा घर. हे आता बांधलं की किती वर्ष झाली. आता बांधलं. इथे आहे बेसिंग वॉशरूम टॉयलेट किचन आहे. हे हा आहे हॉल आणि मग एवढंच आहे ना घर. हे काय चेंजिंग. अच्छा हे देवघर आहे का. असं उघडू शकतो. हे सुंदर असं देवघर. इथे लाईट असेल ना दादा. देवघरात लाईट नाही नसेल बल्ब आहे ब्लब आहे. अरे वा कोण नाही त्याच्यामुळे देव बाप्पा सॉरी. हाँ दसऱ्याला बाय भगवान देखले का तुम लोग दसरे को दसऱ्यामध्ये काय असतं नक्की. घट बसवतो. अच्छा घट बसवतो. त्यावेळी आमची पूजा वगैरे होते. त्यावेळी मीच येतो दसऱ्याला घट बसायला वगैरे. आणि त्यावेळी पूजा वगैरे होते. किती दिवस असतो. 3-4 दिवस असतो. मी शेवटचे 3-4 दिवस येतो मी. काय म्हणतो. मी आणि माझा पार्टनर असतो. 2 दिवस दाबोडला असतो. झालं उपास सुटला की आम्ही दाबोडला. अच्छा पूजेला वरती आहे माळा. आपण माळा बघूया. हे माळ्यावर थांबू शकतो. हे काय आहे. हे काय दादा. सिमेंट शीट. एक चीज पता चली है. ये चीज से पता चलता है कि घर में चूहे भी आए थे. थंड वाटतंय रे एकदम. घर देखा क्या अंदर जाकर. तर मित्रांनो आता आहोत सुनील दादाच्या घरी. खूप छान वाटतं. बाहेर बसलोय. घर बघितलं मी. आणि आता आपल्यासोबत आहेत संदेश दादा सुनील दादाचे मित्र एकदम लहानपणीचे. आता पुण्याला असतात पण आता काही कारणास्तव गावी आलेत. आपण विचारूया की दादा इथे काय धमाल असते. इथे म्हणजे पावसाळ्याची म्हणजे नदीवरती जाण्याची आंघोळ करण्याची मासे पकडण्याची निसर्गाचा आनंद घेण्याची ही मजा असते आपल्या कोकणामध्ये. मग तू केव्हा येतो इथे. मी आता गणपतीत आणि मे महिना शिमगा. अरे मग गणपतीमध्ये सगळी घरं ओपन. हा सर्व घर ओपन असतात. 2-3 घर बंद असतात. हा एक घर बंद असतो. आणखीन एक खाली घर आहे तो एक बंद असते. 2 घर बंद असतात गणपतीमध्ये. आणि लहानपणापासून तू इथेच हा इथे धमाल. आता कसं झालं ना मित्रांनो. आता मी जिथे राहिलोय गिमवण्यामध्ये ते थोडं सिटीमध्ये हा सिटीमध्ये शहरात पडतं. आमच्या इथे पण असं फिरायला आहे. बाईकवरून आम्ही फिरत असतो. पण प्रॉपर जी मजा येते ना गावाकडची जे आडगाव म्हणतात. आता आगरवाईंग आणि गवळवाडी हे जवळजवळ आडगावात झालं. आडगाव म्हणजे जे एकदम निमुळते रोड जिथे जास्तीत जास्त ट्रान्सपोर्टेशनचं ट्रॅव्हलिंगची व्यवस्था वगैरे नसते. परत मार्केटला लांब जावं लागतं. जसं तुम्हाला मार्केट म्हणजे दाभोळा इथून 15 किलोमीटर. दापोली आहे 22. पण जास्त करून सामान वगैरे जे मिळत असणार ते दापोली. तर असं काही आहे जर आपलं घर असेल मुंबईला अशा ठिकाणी हे सुंदर असं घर आहे तर येतोय राहायला 7-8 दिवस. तर 7-8 दिवसात 4-5 माणसांचं राशन वगैरे बनवून राहण्यात काही हरकत नाही. आणि घर स्वतःच असेल तर मग टेन्शनच नाही. कारण तुम्ही पाहताय ना आपण घर बघितलं मगाशी. तो वॉशरूम आहे पाण्याची व्यवस्था आहे सगळं काय आहे. वीज वगैरे आहे. जाते लाईट अशी पावसाळ्यात. पावसाळ्यामध्ये 5-5 मिनिटं लाईट जाते. उन्हाळ्यामध्ये जात नाही. पावसाळ्यामध्ये जाते. ओके. आणि पाणी वगैरे मग उन्हाळ्यामध्ये नळाचं पाणी येतं. म्हणजे विहिरीचं पाणी प्यायला विहिरीचं पाणी वापरतात. आणि आंघोळ बिंगोळ नळाचं पाणी वापरतात. म्हणजे प्रॉपर व्यवस्था आहे. हा व्यवस्था आहे. असं पूर्ण आटत नाही ना. नाही तुम्हाला टँकर मागवावे लागतं कधी कधी टँकर मागवावं लागतं. कधी लाईट गेली डिओ उडाला तर पाणी येत नाही. अरे बाबा. टँकर वगैरे इथूनच येतात की. हा इथून दाभोळवरून. आमच्याकडे इथे खाली फरशी होती थांबलं होतं तुम्ही. तिथे तो मुलगा आहे आमचाच नातेवाईक आहे. तो पाणी घेऊन येतो. अच्छा फरशी काय इथे गावाचं नाव आहे का. खाली स्टॉपचं नाव आहे दातुंडी फरशी. जिथे आपण गाड्या लावला. ब्रिज आहे. ब्रिजच्या खाली नदी बघत तुम्ही वरती येते इकडे. दादा कोणता ब्रिज बोलवतो तू. तारेच्या खांबाचा वारेबो सोडून वारेबो सोडून खाली ब्रिज लागला एक. हा एक असा. हा ती दातुंडी तिथे फोटो काढला आम्ही. हा ती दातुंडी फरशी. ती फरशी. हा ती फरशी. अच्छा तिथून हा चालेल. मस्त वाटलं. तुला कसं वाटतं आता. एकदम मस्त छान वाटतं. किती दिवस आहेत आता. मी आता चाललोय परवाला. अच्छा चाललो. एसटीने. हो एसटीने दापोलीतून. मला वाटतं दादा जातील आता
पुण्याला कुठून जाणार? भोरघाट, तामिणी घाटातून, म्हणजे माणगाव मुळशीवाला रोड. नाही मुळशी नाही, तामिणी म्हणजे मुळशीच ना. तामिणी मुळशी म्हणजे तो आपला माणगाव बागवाडी निजामपूर वाला रोड ना. बरोबर. तर छान अशी माहिती मिळाली आपल्याला संदेश दादाकडून. येऊ आम्ही पण आता येऊ. दादा म्हणतोय दसऱ्याला घट वगैरे बसवले जातात, नक्की ही सगळी प्रथा बघायला यावं लागेल. तर चला मित्रांनो, आता फक्त आपल्या दोन्ही बॅटऱ्या उतरत आल्या. पहिली बॅटरी आहे ना पूर्ण डेड झाली, दुसरी बॅटरी आहे ती 15% फक्त बाकी आहे. मला वाटतं पुढचा प्लॅन काय असेल मला माहित नाही, तो उद्या मी कंटिन्यू करेन किंवा पुढे. आता मोबाईल मध्ये पण करू शकतो, पण तेवढी ती फुटेज नाही मिळणार. ब्लॉगर असला ना की या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. आता पाऊस असल्यामुळे मी चार्जर वगैरे काहीच नाही घेतलं, आता चार्जर असतं तरी इथे फटफट चार्ज केली असती, पुढचे प्लेस केले असते, पण नको. 14% बॅटरी आहे. तर आता गोप्रोच्या दोन्ही बॅटऱ्या संपल्या होत्या, तेव्हा फक्त डोळ्यांनी आठवणी कॅप्चर करायच्या होत्या. आणि खरं तर मी त्या फ्रेम्स कधीच विसरणार नाही. थोडा वेळ गावात घालवला आणि मग पुन्हा निघालो पुढच्या स्थानासाठी, दाभोळ येथील चंडिका देवी मंदिर. तर मित्रांनो, आता आपण निघालोय घरी जाण्यासाठी, म्हणजे पुढे फिरण्यासाठी. घरी नाही, घरी एवढ्या लवकर नाही. घरी आपण जाणार आहोत रात्री 7-8 वाजेपर्यंत. ही आपली पूर्ण गँग. खूप छान वाटतंय, शेतामधून आपण फिरतोय. आता आपण शूट करतो ते 360च्या 150 डिग्रीच्या मोड मधून. यामधून आवाज येत असेल की नाही मलाही आयडिया नाहीये. माझ्या मागे सुनील दादा आहे. खूप छान वाटलं. गोप्रोच्या दोन्ही बॅटरी आपल्या डेड झाले, काही वांधा नाहीत. 5 वाजलेत, संध्याकाळ झाली, ऊन आता नाहीसं झालंय. डोक्यावरती आलेत काळी काळी ढग. पाऊस पडण्याची शक्यता वाटते. काय बोलतो दादा, पडेल पाऊस? पडणार आहे कारण ढगाळ झालं वातावरण. 360 मध्ये आपण पूर्ण काळे दिसतोय रे. साला उमे आणि हा आळची असतो. कोण? उमेश आणि हा सिद्धू. का रे? त्यांना कंटाळा आलाय. ए भाई, तुम लोग को इतना कंटाला क्यों आ रहे घूमने का? कंटाळी पोर होती, कंटाळी पोर. भाई नेक्स्ट टाइम इनको कट कर रहे. दोनों कट. हाँ कुठे माकड? मित्रांनो, इथे माकडांची गँग आली. एका माकडाची गँगला जॉईंट व्हायला. आणि हा सिद्धू मला चिडवत आहे गँग 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 करत. हे कसलं, हे काय दादा? केळाचं आहे ना? तर सगळेजण पुढे गेलेले, आपण काढत होतो फोटो. खूप छान छान फोटो काढले. त्या दरम्यान संदेश दादा शेतामध्ये गेले आणि आपल्यासाठी काढून आणले टाकळ्याची, अळूची, तेरीची यापैकी एक भाजी आहे आपल्याकडे. कोणती भाजी आहे दादा? अळूची भाजी आपल्याकडे. भारगीची भाजी आहे. ही भारगीची भाजी आहे. भारगी आणि अळूची भाजी. अळूची भाजी आहे. वडी करतो ज्याने आणि त्याच्यावर फतफद पण करतो ज्याने. तुम्ही खाल्ले का कधी अळूचा फतफद आणि अळूची वडी? तर चला मित्रांनो, आता निघतो. गोप्रो नाही आपल्याकडे, 360 मध्ये आहे. तर भेटूया आता उद्या. कल भेटूया. नाही, रात्रीचा खेळ चालू आहे. चला आता भेटूया. मस्त एकदम. या कधी मुंबईला भाईंदरला येणार आहे, तुम्हाला स्वागतला घेऊन जातो आता. चला. जबरदस्त. तेरे को केशवराज मंदिर कैसे लगा? केशवराज मंदिर पण मस्त होता. आम्ही टाकणारा व्हिडिओ बघा, काही व्ह्यू आलाय. नाही टाकणारा व्हिडिओ ना, तुम्ही बघितलाच असेल मंदिर कसं होतं. ऐसा बोल ना, मेहनत से बाहर निकाला अंदर. अरे चल ना. अरे चल इधर से जाने का. अरे क्या करता तुम लोग? चाबी भी नहीं निकलता है रे. मामा किधर जा रहे हैं? अभी मामी किधर जा रहे हैं? फिर घर पे जाने के. हाँ तो उधर से जाने का, तो सब ले लो अच्छे से. चलो.